मागील 3 दिवसांपासून खंडित झालेला गॅस पुरवठा आता पुन्हा एकदा सुरळीत सुरू झालेला आहे। 16 तारीखला दुपारपासून खरं तर गॅस पुरवठा आहे तो खंडित झालेला होता। त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे ते टॅक्सी चालक असेल, रिक्षा चालक असेल यांचं झालेलं होतं। जे चेंबूर येथील चे जे मुख्य पाईपलाईन आहे ती खराब झाल्यामुळे हा संपूर्ण जो गॅस पुरवठा आहे तो खंडित झालेला होता। यामुळे आपण बघितलं तर मुंबई असेल, ठाणे असेल, आजूबाजूचा जो परिसर असेल या शहरांमध्ये देखील याचे परिणाम आहेत ते जाणवलेले होते। मोठ्या प्रमाणात लांबच्या लांब रांगा आहेत त्या पेट्रोल पंपांच्या बाहेर लागलेल्या होत्या। जवळजवळ एक दिवस टॅक्सी चालकांना आहे ते त्यांना गॅस भरण्यासाठी पेट्रोल पंपाच्या बाहेर रांगेत राहावं लागलं होतं। त्यामुळे प्रचंड हाल हे टॅक्सी चालक, रिक्षा चालक याशिवाय मुंबईकरांचे सर्वच नागरिकांचे देखील झालेले होते। मात्र कालपर्यंत ही जी पाईपलाईन आहे ती दुरुस्त करण्यात आली आणि त्यानंतर आता जो गॅस पुरवठा आहे तो आता पूर्णपणे आता सुरळीत सुरू झालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।